नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मेजर लिथुल गोगोई गेल्या 2 महिन्यात हे नाव मोठं चर्चेत आलेलं आहे आणि याचं कारण म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये उपनिवडणुका होत्या, काही फेरनिवडणुका झालेल्या होत्या एका ठिकाणी. तर दंगेखोरांना त्या ठिकाणी दूर ठेवण्यासाठी मेजर गोगोई यांनी त्यांच्यातल्याच एकाला आपल्या जीपच्या समोर बांधलं आणि आपला कॉन्व्हॉय पुढे नेला. आणि आपले सहकारी, त्यांच्याबरोबर असलेले जम्मू काश्मीरचे पोलीस, निवडणूक अधिकारी अशा एकूण 12 जणांना त्यांनी दंगेखोरांच्या तावडीतून सोडवलेलं होतं. फारुख अहमद दार असं या जीपला बांधलेल्या तरुणाचं नाव आहे. मेजर गोगोई यांच्या कृत्यानंतर साहजिकच काश्मीरमधल्या नेत्यांनी त्यांच्यावरती जोरदार टीका केलेली होती. अर्थात ते राजकारण करतात ते आपण समजू शकतो. ओमर अब्दुल्ला यांनी याचाच व्हिडिओ ट्विट केलेला होता, चौकशीची मागणी केलेली होती. आर्मीनं सुद्धा कोर्ट ऑफ इन्क्वायरी बसवली, ज्यामध्ये मेजर गोगोई यांना क्लीन चिट दिली आणि त्यांचा गौरव सुद्धा केला की त्यांनी केलेलं हे कृत्य अत्यंत योग्य आहे. आणि त्यामुळेच देशभरातले सगळे सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते भडकले आणि याच्यावरती टीका करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आर्मीच्या परंपरेचा दाखला देत अनेक जण हे कृत्य कसं चुकलं हे सांगायला लागलेत. मात्र या सगळ्यामध्ये सैन्य दलात काम करणारी सुद्धा ही माणसंच आहेत. त्यांना सुद्धा मानवाधिकार आहेत, त्यांना सुद्धा आपला जीव वाचवायचा अधिकार आहे. हे सगळेजण विसरतायत का? आणि दंगेखोरांना रोखण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी, फक्त स्वतःचा नाही इतरांचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनवली, कोणाचाही जीव न घेता केवळ मानवी ढाल बनवली, तर चुकलं काय? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. त्याच प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काश्मीर प्रश्नाचे अभ्यासक जतीन देसाई. पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत माजी लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल व्ही.एम. पाटील. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट संध्या गोखले आपले विचार मांडणार आहेत. प्रहार संस्थेचे संस्थापक कर्नल अभय पटवर्धन हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर माजी लष्करी अधिकारी कर्नल मोहन काकटीकर हे दिल्लीहून या चर्चेमध्ये सहभागी अगदी काही वेळातच होतील. सुरुवातीलाच मला पुण्याला जायचं आहे ॲडव्होकेट संध्या गोखले यांच्याकडे. ॲडव्होकेट गोखले, तुम्ही या घटनेकडे कसं पाहता आणि मानवी ढाल जर या अधिकाऱ्याने जीव वाचवण्यासाठी बनवली असेल तर त्यांचं चुकलं काय? अशा पद्धतीने एखाद्या सिव्हिलियनची ढाल म्हणून वापरणं हा त्याच्या स्वतःच्या मूलभूत अधिकारांच्या संदर्भामध्ये तर त्याची पायमल्ली आहेच, परंतु युद्धाच्या प्रसंगामध्ये सुद्धा हा वॉर क्राईम मानला जातो. ह्याची कुठेतरी आपण एकतर दखल घेतली पाहिजे. या प्रश्नाकडे किंवा या प्रसंगाकडे आपण एक वेगळा प्रसंग म्हणून बघताना त्याची थोडीशी व्यापकता, म्हणजे त्याच्याकडे बघण्याचे इतके दुभंग असलेले दृष्टिकोन आणि एवढी चढ्या स्वरातली प्रतिक्रिया ही दोन्ही बाजूंनी का येते ह्याचाही कुठेतरी जर आपण परामर्श करू शकलो तर आय थिंक दॅट विल बी बेटर. पण एका वेगळ्या पद्धतीने ह्या प्रश्नाकडे बघायचं झालं तर जवळजवळ प्रसंग होऊन 1 महिना झालाय. तुम्हीच आता म्हटल्या त्याप्रमाणे पोलिसांनी आत्ता FIR घेतलेला आहे आणि सेनेकडनं तर चौकशी झाली आणि चौकशीमध्ये गोगोईंना क्लीन चिट मिळाली असं तुम्हीही म्हणलात. याच्यामध्ये कुणीही ज्याला ढाल म्हणून वापरलं गेलं त्या माणसाची दुसरी बाजू काय होती याची शहानिशा कोणीही करून घेतली नाही आजतागायत पोलिसांनी नाही किंवा लष्करांनी नाही. काय एक्झॅक्टली झालं, तुझी बाजू काय आहे हे मांडण्याचा त्याला अधिकार आहे. तो एक नागरिक आहे. तो नुसताच नागरिक नाही तर ज्या पद्धतीने तो सेपरेटिस्ट तिथले जे ग्रुप्स आहेत त्यांच्या आवाहनाला न जुमानता त्यांनी स्वतःनी निवडणुकीचा हक्क तिथे बजावला. म्हणजे तो 8% जे तिथले जे मतदार होते, मतदान केलेले व्यक्ती होत्या, अशा निर्भीड व्यक्तींपैकी तो एक होता. म्हणजे लोकशाहीकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय सुदृढ आणि अशा पद्धतीचा होता. अशा माणसाला शिल्ड म्हणून वापरलेला आहे. हाही कुठेतरी एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण त्याची जी दुसरी बाजू, गोगोईची जी बाजू आहे, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की 12 लोकांना त्यांनी वाचवण्यासाठी त्याचा वापर केला. 12 लोकांना वाचवण्यासाठी 12 ते 13 खेड्यांमधनं त्याची धिंड काढण्यात आली. आपण त्याला असं म्हणूयात, मराठीत म्हणायचं झालं तर काढण्यात आली. तर ह्याची काही गरज होती का? म्हणजे जर कॉन्व्हॉय जात असणे तर त्या विशिष्ट काही फरलांग असतील किंवा एखाद दुसरा किलोमीटर असेल अशा ठिकाणी त्याच्या असा वापर केला गेला असं जे म्हटलं जातंय
त्याची दुसरी बाजू अशी आहे की त्याच्या मते 5 तास जवळजवळ त्याला कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवलं होतं आणि 12 ते 13 खेड्यांमधनं त्याची अशी धिंड काढण्यात आली होती. आता तुम्ही असं म्हणाल की धिंड काढण्यामध्ये चूक काय, कारण त्यांनी 12 लोकांची त्याच्याचकडे मी नंतर म्हणजे इथे कोथरूडमध्ये झालेली, म्हणजे कदाचित हा विषय थोडासा बदलला आहे असं आपल्याला वाटेल, पण धिंड या संदर्भामध्ये आपण बोलतोय. कोथरूडमध्येच परवा झालेली एक घटना की मुलींची छेड काढली म्हणजे जे सस्पेक्टेड, म्हणजे त्यांना माहिती सुद्धा नव्हतं, या एका केवळ निकषावरून दोन मुलांना नागवं करून त्यांना धिंड काढण्यात आली. आता या दोन्हीही माझ्या दृष्टीने हिंसेच्याच कृती आहेत. म्हणजे ह्युमन शिल्ड तिथे वापरलं गेलं या माणसाला, ही एक प्रकारची हिंसाच होती. आणि ही जी मी दुसरी आत्ता अगदी आपल्या घरापासून जवळ असलेल्या जी घटना झाली ती सुद्धा हिंसेचीच घटना आहे असं मला वाटतं. म्हणजे माझी भूमिका दोन्ही घटनेमध्ये हिंसा झाली असं तुम्ही म्हणताय, पण या दोन्ही घटनांची आपल्याला तुलना करता येणार नाही. एकामध्ये संशयित होता, दुसऱ्यामध्ये त्या व्यक्तीला समोर बसवून इतरांना वाचवण्याचा त्याला ह्युमन शिल्ड म्हणून वापरले. ह्या दोन्ही घटनांची तुलना नाही होऊ शकणार. तुलना एका वेगळ्या पद्धतीने होते, कारण तुम्ही शेवटी 12 माणसांचा जीव महत्वाचा का, नंबर 1. 2, तो माणूस सेपरेटिस्ट होता किंवा तो माणूसही जमावातनं एक दगडफेक करणारा माणूस होता हे तुम्ही गृहीत धरलंय. वेरॅज त्या माणसाच्या दृष्टीने तुम्ही बघितलं किंवा त्याची बाजू ऐकलीत की जे त्यांनी 2 दिवसापूर्वी समोर येऊन सांगितलं की त्याच्याशी काही संबंध नव्हता, तो तिथे एक बघा होता. अशा माणसाला उचलून तुम्ही त्याचा वापर केलात म्हणजे तोही अशा पद्धतीने निरपराधच होता. बर, ठीक आहे. जतीन देसाई. मला वाटतं की संध्या गोखलेजींनी सांगितलं त्याची संपूर्णपणे सहमत आहे. की मला वाटतं की 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपण देखील सुरुवातीला जे काही प्रस्तावना मांडली त्यात देखील आपण म्हटलं की तो स्टोन पेल्टर होता. तर मुळातच माझी जी काही माहिती आहे त्याप्रमाणे तो स्टोन पेल्टर नव्हता. म्हणजे मुळातच एक चुकीच्या पद्धतीनं संबंध देशभर एक बातम्या प्रसरायचा ज्याला फेक न्यूज आपण म्हणतो, आणि त्या आधारानं एकूण राजकारण करायचं हे आता एक नवीन एक सिनारिओ निर्माण झालेला आहे. आणि मी यासाठी सांगतो की याची तुलना की परेश रावलनी ज्या स्वरूपानं अरुंधती रॉयच्या विरोधात एक ट्विट केलं आणि ट्विट केल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की अशा स्वरूपानं अरुंधती रॉयनी कधीच म्हटलेलं नाही, आणि अमेरिकेतल्या फेअर ऑब्झर्व्ह नावाच्या वेबसाईटने मागे घेतलं, विड्रॉ केलं जे काही स्टेटमेंट होतं ते, आणि त्यांनी ॲपॉलॉजी व्यक्त केली. परंतु परेश रावलनी ॲपॉलॉजी व्यक्त केली नाही. म्हणजे संबंध देशभर म्हणजे परेश रावलनी जे काही ट्विट केलं त्याचा आधार होता. लक्षात घ्या म्हणून संबंध देशभर एक चुकीची बातमी प्रसवायची. हा मुलगा फारुखदार हा स्टोन पेल्टर होता, तो दगड मारणारा होता, आणि म्हणून त्याला ह्युमन शिल्ड म्हणून वापरलं तर ते योग्य अशा स्वरूपानं देशभर एक वातावरण निर्माण करायचं. माझं म्हणणं आहे की अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत निषेधार्ह आहे. तो स्टोन पेल्टर नव्हता. त्या तरुण मुलांनी जे श्रीनगर मतदारसंघात एकूण 7% जे काही मतदान झालं त्या 7% मतदान करणाऱ्यापैकी तो मुलगा होता. दुसरा प्रश्न असा आहे, लक्षात घ्या की आर्मी इन्क्वायरीज आपण म्हटलं नाही, पण लक्षात घ्या मुळात तिथे लोक हातामध्ये दगड आणि पेट्रोल बॉम्ब घेऊन उभे आहेत. आर्मीने तिथे करायला काय हवं होतं? म्हणून प्रश्न असा आहे की जेव्हा हरियाणामध्ये जाटांचं आंदोलन झालं, बँगलोरमध्ये आंदोलन झालं, तिकडे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तिकडे कोणी कोणालाही ह्युमन शिल्ड म्हणून वापरलं नाही. मात्र काश्मीरच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या ठिकाणी ह्युमन शिल्ड म्हणून वापरणं योग्य आहे. आता उदाहरणार्थ उद्या मुंबईत काय झालं, शेतकऱ्यांचा मोर्चा आला, प्रक्षुब्ध शेतकरी झाले, तर त्या ठिकाणी मुंबई पोलीस एखाद्या शेतकऱ्याला अशा स्वरूपानं ह्युमन शिल्ड म्हणून वापरणार आहात काय? म्हणून काश्मीर लक्षात घ्या, आपण काश्मीरी लोकांना प्रश्न आहे काश्मीरी लोकांना आपण सिटीजन म्हणून वागवत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून की हा प्रश्न आपण या मुद्द्याकडे येऊया. नाही, मुळातच आपण लक्षात घ्या, आपण या मुद्द्याकडे येऊया. महत्वाचा मुद्दा मांडलेला, त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. जिंकणार आहोत की नाही
ठीक आहे, आपण येऊया या मुद्द्याकडे. जनरल पाटील आहेत आपल्यासोबत. जनरल पाटील मगाशी स्माईल देत होते ज्या वेळेला संध्या गोखले काही मुद्दे मांडत होते. त्यांना कदाचित काही मुद्दे पटलेले नाही आहेत. जनरल पाटील, हे बघा, काश्मीर प्रॉब्लेम आणि हरियाणा प्रॉब्लेम, मुंबई प्रॉब्लेम हे कम्पेअर करायचं फार चुकीचं आहे. काश्मीरमध्ये काय चालू आहे आता 30 वर्षापासून हे जर आपण लक्षात ठेवलं, मेजर गोगोईंनी एक माणसाला, फरूक अहमद दारला मानवी ढाल म्हणून वापरून 19 जीवन वाचवले. ह्याचा कोणी विचार करत नाही. जर तो केला नव्हता, त्याच्याकडे मार्ग काय होता तुम्ही कळू शकता? कुठल्या मार्गाने ते 12 लोकांना तो वाचू शकता हे तुम्ही सांगू शकता? जर हे 1200 स्टोन पेल्टर्स, सपोर्टेबल टेररिस्ट ह्यांना जर मारून जळून ठेवले तर तुम्ही काय करत होता? सगळे नकराशू, क्रोकोडाईल टीयर्स आणि कॉम्पेन्सेशन फॉर देम अँड फॉरगेट अबाउट इट. आता 30 वर्षापासून वी हॅव बीन सफरिंग दिस इन काश्मीर. सिच्युएशन इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी, डेंजरस, आणि असल्या सिच्युएशनमध्ये आम्हाला आउट ऑफ द बॉक्स सोल्युशन काढायला पाहिजे. अँड यू मस्ट अप्रिशिएट गोगोई विदाउट फायरिंग ए बुलेट, विदाउट हर्टिंग एनीवन, विदाउट फायरिंग इवन इन द एअर. त्यांनी एका माणसाला बांधून ओनली टू सेव्ह द 12, आणि त्या माणसाला त्यांनी सुरक्षित जाऊन त्याच्या घरी पोहोचून आलाय. आणि त्याला तुम्ही टीका करत म्हणते आय एक्सेप्ट फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, यू आर एंटायटल्ड फॉर व्ह्यूज, बट देर इज अ लिमिट. Understand the conditions in which the Indian Army and the security forces are fighting in Kashmir. कर्नल पटवर्धन, मॅडम, असं आहे, मला या लोकांची कीव येते. खास करून एवढे शिकलेले लोक आहेत, सवरलेले लोक आहेत. दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या एका तराजूमध्ये कशा तोडू शकतात. मुंबईमध्ये निघणारा शेतकऱ्यांचा मोर्चा हा पीस एरियामध्ये निघालेला मोर्चा आहे. काश्मीरमध्ये सध्या युद्धजन्य वातावरण चालू आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तिथे डिस्टर्ब एरिया डिक्लेअर केलेला आहे. त्या डिस्टर्ब एरियामध्ये एड टू सिव्हिल अथॉरिटी करता जाताना आर्मीवाल्यांना रेग्युलेशन ऑफ आर्मी 306 कलममध्ये काम करावं लागतं. त्या कलमान्वये आम्हाला मिनिमम फोर्स, मिनिमम डॅमेज आणि मिनिमम कोलॅटरल डॅमेज आणि मॅक्झिमम सक्सेस हे 4 शब्द त्या आमच्या कलमामध्ये दिलेले आहेत. हे आम्हाला घ्यावे लागतात. आता या माणसांनी जेव्हा केलं आणि हे बाकीचे लोक जेव्हा म्हणतात की त्या दारचा तुम्ही विचार करा, मी यांना एवढं विचारू इच्छितो की आजपर्यंत कुठल्याही चॅनेलवर हा विचार कोणी का नाही केला की जो व्हिडिओ ॲक्च्युअली व्हायरल झाला दारचा जीपला बांधलेला तो कोणी केला? इंडियन आर्मीने नाही केला. तो दहशतवाद्यांनी केला, सेपरेटिस्टने केला. त्यावेळेला तिथे त्या लोकांनी त्याचं शूटिंग केलं असेल त्यांनी केला. मी जतीन देसाईंना हे सांगू इच्छितो आणि गोखले मॅडमला हे सांगू इच्छितो की धारनी त्याच्यानंतर काश्मीरी पेपर्समध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की आर्मीनी मला मारलं, मला त्यांनी यातना दिल्या. आता मला हे सांगा, जो माणूस ज्या माणसाने याला बांधलेलं असताना व्हिडिओ शूट केला तो त्या याच्यामध्ये करू शकत नव्हता मारताना? ह्या ISIचा डाव आहे. हा कुठेतरी IS त्यावेळेला स्लिपअप झाली का? एक गोष्ट अशी आहे की कुठल्याही हालतीमध्ये आर्मीवाल्यांना आर्मीच्या पद्धतीने वागू द्या. जर तुम्ही आर्मीवाल्यांची तुलना शेतकऱ्यांशी केली किंवा इतर लोकांशी केली तर त्याचे अत्यंत दुष्परिणाम आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये पाहायला मिळतील. सध्याच आमच्यावर सुप्रीम कोर्टाने फास्ट आवळलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही एन्काउंटरमध्ये जर डेथ झाली तर त्याच्याकरता आमच्यावर FIR लागू आहे. जो आपसा पास झालेला आहे तो संसदेने पास केलेला आहे. सुप्रीम कोर्ट त्याला बदलू शकतं का? हा संसदेचा अपमान नाही आहे का सुप्रीम कोर्टाकडनं? याच्यावर कोणी भाष्य करत नाही. हे व्हिडिओ व्हायरल का झाले याच्यावर कोणी भाष्य करत नाही. पण फक्त एक माणसाने काही जर म्हटलं तर त्याच्यावर लोक भाष्य करतात. या लोकांचा देशाभिमान गेला कुठे आहे याची मला प्रश्न पडतो. कर्नल काकटीकर, तुम्ही कदाचित अशा सिच्युएशन्समधून गेलेल्या असाल. म्हणजे आत्ता मोबाईल फोन्सचा जमाना आहे, क्विक रिॲक्शनचा जमाना आहे. अशा वेळेला मेजर गोगोई यांना आयडिया डेफिनेटली असेल की कोणीतरी याचं शूट करेल, हा व्हिडिओ व्हायरल करेल, तरीही त्यांनी ही कृती केलेली आहे. त्यांचा नेमका विचार काय असेल याच्या मागचा? मी आत्तापर्यंत हे डिस्कशन ऐकलं त्यावरून असं दिसतं की
याची तुलना सर्वसाधारण ज्या सिच्युएशन्स आहेत त्याच्याशी करण्यात आली, परंतु ही एक अत्यंत डिफिकल्ट सिच्युएशन होती आणि मेजर गोगोईंना त्याच्यामधनं काय ऑप्शन होते हे जर आपण बघितलं तर एक तर अशा परिस्थितीत जर त्यांनी बाहेर जायचं ठरवलं असतं तर नक्कीच त्यांच्या जवानांना, त्यांना स्वतःला आणि त्यांच्याबरोबर जे सिव्हिलियन होते त्यांना इजा झाली असती, त्यांच्या कॅज्युअल्टीज झाल्या असत्या. जर त्यांनी फोर्स वापरला असता तर कदाचित सिव्हिलियन लोकांना कॅज्युअल्टीज झाल्या असत्या. अशा परिस्थितीत त्यांनी या इन्स्टिगेटरला, आणि हे आपण सगळेजण म्हणतो आहे की तो एक वोटर होता, एक तो साधा होता, पण मेजर गोगोईने आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की तो हा सगळ्यांच्या पुढे होता, हा इन्स्टिगेटर होता आणि त्याला त्यांनी जीपमध्ये बांधल्यामुळे त्या माणसाला निश्चित इजा झाली नाही आणि हे त्यांनी अँटिसिपेट केलं होतं. आणि हे सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आर्मी ऑफिसरला अशा सिच्युएशनमध्ये इमिजिएटली डिसिजन घ्यायला लागतं, त्याला काही कुणाला कन्सल्ट करण्यासाठी वेळ नसतो. तर त्यांनी हे जे डिसिजन घेतलं हे सगळ्यात चांगलं डिसिजन होतं, कारण त्यांनी मिनिमम फोर्स वापरला, सिच्युएशन कंट्रोल केली, आपल्या लोकांना बाहेर काढलं आणि त्याच्यासाठी मला वाटतं ज्या आर्मी चीफनी त्याला कॉमेंडेशन दिलं आहे ते मला वाटतं सगळ्यात बरोबर ॲक्शन आहे ती, आणि त्याच्यावर सुद्धा लोकांनी टीका केली आणि ती का केली हे मला कळत नाही. त्याच्या पुढची अजून एक कर्नल काकतीकर असं एक माहिती मिळते की त्याला डांबून ठेवण्यात आलं होतं, त्यानंतर आर्मी कॅम्पमध्ये त्याच्यावरती अत्याचार झाले वगैरे असे आरोप त्या मुलानेच केलेले आहेत. अशा या परिस्थितीत आपल्याला माहिती आहे की पुष्कळदा आरोप प्रत्यारोप चालू असतात, पण ज्या पद्धतीने त्या माणसाला परत सोडण्यात आलं, तो परत गेला, तो इंटरव्ह्यू देतो आहे, असं असताना मला नाही वाटत की त्याला डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते येत होते तेव्हा त्यांनी बघितलं का हा इन्स्टिगेटर होता म्हणून त्याला पकडलं होतं आणि त्याच्यानंतर हे जरूर आहे की त्याचा उपयोग करण्यात आला, परंतु हे मेजर गोगोईने हाही निश्चित विचार केला की याला जर मी पुढे ह्युमन शिल्ड म्हणून वापरलं तर याला इजा होणार नाही, परंतु माझे जवान आणि माझ्याबरोबरचे सिव्हिलियन जे गव्हर्नमेंट सर्वंट होते त्यांना इजा होणार नाही, हे त्यांनी बरोबर ॲप्रिशिएट केलं आणि डिसिजन घेतलं. ठीक आहे, या ठिकाणी मला वाटतंय आपण कौतुक करायला हवं. ठीक आहे, या ठिकाणी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. संध्या गोखलेंना काही मुद्दा मांडायचा, ब्रेक नंतर मी त्यांच्याकडे जाणार आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय माझा विशेष. ब्रेक पूर्वी आपली चर्चा सुरू होती की मेजर गोगोई यांनी मानवी ढाल बनवली आहे, त्यांचं नेमकं चुकलं काय या संदर्भातला आपण उहापोह करतोय. संध्या गोखलेंना काही मुद्दा मांडायचा होता. संध्या गोखले, इथे जर आता तू लक्षात घेतलंस तर आपल्या तीनही ज्येष्ठ जे आर्मीतली लोक आहेत आपल्या बरोबरचे, त्यांनी तिघांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की युद्ध, आर्मी आणि देशाला वाचवणं हे तीनही प्रश्न जे आहेत ह्याच्या बरोबर आपण काश्मीर प्रश्नाला एकतर इक्वेट करतोय, तर ते तसं नाहीये. नंबर एक, युद्ध किंवा आपली आर्मी आणि आर्मीच्या विरुद्ध किंवा बाजूनी बोलणं हा भावनेचा विषय होतो, मग त्याच्यातली वस्तुनिष्ठता जाते. इथे पुन्हा पुन्हा मला असं म्हणायला वाटेल, मुद्दा मांडायला वाटेल की त्या व्यक्तीची बाजू कोणी मांडली, विचारात घेतली का? 1 महिना झाला तर शहानिशा करून घेतली का? ना सेनेनी ना पोलिसांनी, लोकल सेनेनी पोलिसांनी त्याची बाजू ऐकून घेतली. 2 माणसांनी त्याच्याबरोबर जे एक म्हातारी व्यक्ती होती आणि एक बाई होत्या, त्यांनी आय विटनेस म्हणून आज FIR म्हणजे लोकल पोलीसकडे स्टेटमेंट दिलंय, अशी न्यूज आहे. आता ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काय झालं आपण कोणीच नव्हतो, म्हणजे काकटीकर साहेब नव्हते, पटवर्धन साहेब नव्हते, पाटील साहेब नव्हते, मी नव्हते, कोणीच नव्हतं. तर आपण एखाद्या प्रश्नाचे जर 2 बाजू असतील तर त्या 2 बाजूंची वस्तुनिष्ठ तपासणी करून आपण त्याच्यावरती काहीतरी मत व्यक्त करणं हे एक बेसिक सिव्हिलाइज्ड प्रतिक्रिया व्यक्त करताना आपण तारतम्य बाळगलं पाहिजे. ते न होता फार पटकन काश्मीर विषयक असेल किंवा सेपरेटिस्टच्या बाजूनी किंवा विरुद्ध असेल किंवा हा पटकन देशभक्ती, देशद्रोही या अशा बायनरी
म्हणजे दुभंग तयार करायचे आणि फटाफट लोकांना त्याच्यामध्ये अडकवून टाकायचं आणि मग एकमेकांच्या विरुद्ध गोळेफेक करायची. हा माझ्या दृष्टीने हा फार हायटेड ड्रामा सध्याचा आहे आणि तो का होतोय हे आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे असं मला पुन्हा पुन्हा वाटतंय. नाही, पण माझा यामध्ये एक प्रश्न आहे की या ठिकाणी काश्मीरचा प्रश्न हा वेगळ्या पद्धतीने हँडल केला पाहिजे, मान्य आहे, किंवा तो मुलगा स्टोन पेल्टर होता का किंवा नव्हता हा पण एक प्रश्न आहे यामध्ये. मात्र मुद्दा असा आहे की ही सिच्युएशन अशी होती की त्या एका निवडणूक सेंटरवरती काही तिथल्या लोकांनी, सेपरेटिस्टनी हल्ला केला, त्यांच्या हातात दगड होते, पेट्रोल बॉम्ब होते आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी तिथे असलेले जम्मू काश्मीरचे पोलीस जे तिथे तैनात होते त्यांनी आर्मीला बोलवलं. त्यावेळी 53 राष्ट्रीय रायफलची जी टीम आली ती मेजर गोगोई लीड करत होते. त्यांनी तिथे जाऊन ती सिच्युएशन बघितली. त्यांच्या बाजूला काहीशे स्टोन पेल्टर्स होते ज्यांच्या हातात मोठे दगड, पेट्रोल बॉम्ब सारख्या गोष्टी होत्या आणि हे 18-19 लोक होते. मला एक्झॅक्ट फिगर माहिती नाही आता. त्याच्यामध्ये निवडणूक अधिकारी होते. अशा परिस्थितीत काय करणार तो माणूस? काश्मीरमध्ये सातत्याने आपली आर्मी, आपले जवान किंवा लोकल पोलीस हे सातत्याने सहन करतायत. मग जतीन देसाई स्टोन पेल्टर्सनी दगड मारायचे आणि आर्मीने ते डोक्यावर घ्यायचे आणि सहन करायचे. लक्षात घ्या याचा महत्वाचा जो काही मुद्दा आहे की मुळातच हा जो काही ही जी काही घटना आहे त्याला तुम्हाला आयसोलेशन मध्ये पाहता येणार नाही. मुळातच लक्षात घ्या की काश्मीर या संदर्भातलं धोरण काय. म्हणजे गेल्या 8 जुलैला बुरहान वाणी एन्काउंटरमध्ये मारला गेल्यानंतर जवळपास 10 महिने झाले काश्मीरी लोकांशी संवाद नाही, काश्मीरी लोकांशी डायलॉग नाही. श्रीनगरमध्ये निवडणुका होत आहेत, पोटनिवडणुका, 60% मतदान होतोय. अनंतनागची जे काही निवडणूक आहे ती मे मध्ये पुढे ढकलली जाते आणि त्यानंतर ती इनडेफिनेट पोस्टपोन केली जाते. अशा स्वरूपाचं काश्मीरमध्ये यापूर्वी कधी झालेलं नाही. लक्षात घ्या. म्हणजे हे अपयश कोणाचं आहे? केंद्राचं अपयश आहे की तिथल्या PDP सरकारचं आहे? की परिस्थिती काश्मीरमध्ये जतीन देसाई हे अपयश कोणाचं आहे? PDP सरकारचं आहे की केंद्राचं आहे? लक्षात घ्या की म्हणून काश्मीरमधली परिस्थिती जास्तीत जास्त चिघळत जाईल या स्वरूपानं. नाही, मला हे सांगा ना की तुम्ही म्हणताय की संवाद तुटलेला आहे, तो कोणाचा तुटलाय संवाद? आणि म्हणून लक्षात घ्या की ही घटना झाल्यानंतर लगेच मेहबूबा मुफ्तीचं स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर मेहबूबा मुफ्तीने जो काही ह्युमन शिल्डचा जो काही प्रकार झाला त्याचा त्यांनी निषेध केला. ओमर अब्दुल्ला लिहिलेलं. आता ओमर अब्दुल्लांच्या बाबतीत जर कोणी की देशभक्ती तो राष्ट्रविरोधी आहेत अशा स्वरूपानं म्हटलं तर त्यांच्या देशभक्तीला सलाम आहेत अशा स्वरूपाच्या लोकांबद्दल. प्रश्न असा आहे की जे काही लोक राजकारणाची राजकीय गरज फार वेगळी असते, त्याच्यामुळे ते निषेध करणार, त्याला पाठिंबा देणार, ते त्यांच्या वोट बँकवरती अवलंबून असतं. लक्षात घ्या तुम्हाला कुठेतरी की अटल बिहारी वाजपेयीने 2003 साली जे सांगितलेलं की काश्मीरच्या संदर्भात काय धोरण असलं पाहिजे तर महत्व कशाला असलं पाहिजे तर काश्मीरियत, इंसानियत आणि जमुरियत. लक्षात आला. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालं नाही की तुम्ही संवाद तुटलाय म्हणताय, तो कोणाचा संवाद तुटलाय? संवाद करत नाही, लोकांशी बोलत नाही. आपण कोण बोलत नाही? केंद्र बोलत नाही, राज्य बोलत नाही, कोण बोलत नाही? त्यांना निधी जातोय, राज्य सरकार तिथे त्याच जनतेने निवडून दिलेलं आहे, PDPचं आहे. नम्रता लक्षात घे की जेव्हा आपण काश्मीरच्या संदर्भात बोलत असतो तेव्हा राज्य सरकारकडे फारसे अधिकार नाही. आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट जो आहे की ओमर अब्दुल्ला जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ओमर अब्दुल्ला सतत म्हणत होते की बऱ्याच जिल्ह्यात व्हायलन्सच्या घटना घडल्या नाही तर तिकडनं किमान मागे घेऊया तर एक मेसेज जाईल. पण केंद्र सरकारने नाही म्हटलं. अशा स्वरूपाचे जे काही निर्णय असतात ते निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे नाही, संपूर्ण केंद्र सरकारकडे आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही जबाबदार आहेत ते केंद्र सरकार आहे. केंद्र सरकार कोणाशी बोलत नाही आणि जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असतात तेव्हा अशा परिस्थितीत लोक पण धर्माकडे, हिंसेकडे जात असतात. भाजप अलायन्स मध्ये आहे, राज्यामध्ये सुद्धा ते रुलिंग आहे आणि म्हणूनच हे भाजपचं जे दुटप्पीपणा आहे ना तो आपल्याला दिसतो ना. पण मला अजूनही यामध्ये कळत नाही की सिच्युएशन आपल्या डोळ्यासमोर आहे. मेजर गोगोई आणखीन काय करू शकले असते तिथे? म्हणून एखाद्या निर्दोष माणसाला
ठीक आहे. एखाद्या निर्दोष ठीक आहे, आपण काश्मीर प्रश्नावरती येतोय. माझा मुद्दा या ठिकाणी मेजर गोगोई यांनी जी कृती केलेली आहे त्या कृतीच्या विषयी आहे. जनरल पाटील, यामध्ये मेजर गोगोई यांची सिच्युएशन जी आहे, आपल्यापैकी कोणीही तिथे असता काय पर्याय नेमके उपलब्ध होते आणखीन, की म्हणजे ह्युमन शिल्ड बनवण्या व्यतिरिक्त काही पर्याय होते का त्यांच्याकडे? नम्रता, त्या दिवशीचं काय घटना घडलेल्या आहे, यू एक्सप्लेन इट व्हेरी क्लिअरली पॉइंट बाय पॉइंट. आय डोंट वॉन्ट टू गो इन टू द पॉलिटिक्स. I don't want to talk about the political parties nor the state government or the central government. आणि I just want to touch on की त्या दिवशी सिच्युएशन मध्ये anybody in Major Gogoi's option, I request Madam Gokhale and Jatin Bhai, had they been in Major Gogoi's place, what would they have done? ते काय करत होते? पण अशी परिस्थिती ही काश्मीर मधले जवान, आपले जवान असतील किंवा लोकल पोलीस असतील, हे डे इन डे आउट सफर करतायत, हीच मंडळी म्हणतायत. आपल्याला आतापर्यंत हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये की 1200 लोक आले आहेत, 1500 लोक आले आहेत. हे तर निदान सेपरेटिस्ट म्हणजे आपले नागरिकच आहेत, हेही आपण विसरतोय. पण संध्या गोखले, यामध्ये मुद्दा हा आहे की तिथे आये दिन बुलेट चालतात, अशा गोष्टी करण्यासाठी पेलेट गन्स आहेत तिथे, त्याच्यामध्ये तिथले नागरिक जखमी होतात, बळी पडतात, तिथे जवानांना दगड लागतात, ते बळी पडतात, त्यांच्यावर हल्ला होतो. या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये एकही गोळी चालली नाहीये, एकाला खरचटलेलं सुद्धा नाहीये, कोणाचाही जीव गेला नाहीये, कोणीही जखमी नाही झालेला. नम्रता, अच्छा, म्हणजे एका व्यक्तीचा बळी गेलेला चालतो, परंतु 12 माणसांची हत्या झाली नाही. ह्याला आपण जास्त महत्व देतो का? आणि इथे बळी कोणाचा गेलाय हे महत्व आहे ना. ऍट व्हॉट कॉस्ट? जनरल पाटील. नम्रता, ह्याच्यात थोडं मागच्या 5-6 वर्षात दगड फेकणारे लोकांच्यामुळे काय झालंय हे थोडं विचार करायचं करणं आहे. आणि उमर अब्दुल्ला स्वतः कबूल केलेच 2010 मध्ये दगड फेकायचं इतकं गंभीर वातावरण झालं होतं, त्यामध्ये 6 महिन्यात 2500 लष्करी पोलीस लोक जखमी झाले. त्याच्याबद्दल देश गप्प आहे. आणि हे सगळे मानवीयता, ह्युमन राईट्स आणि लिगल अँगल ह्या लोकांना लागू होत नाही. त्या दिवशी जेव्हा मेजर गोगोईनी हे निर्णय घेतला की मी ह्या माणसाला बांधून ह्या लोकांना सुरक्षित पोहोचवतो, त्यावेळी त्याच्या मनात काय होतं तुम्ही विचार करा. आणि व्हॉट वेर द ऑप्शन्स, त्याच्याकडे काय ऑप्शन्स होते ते विचार करा. आणि आता मॅडम सांगितले की आज एक म्हातारा आणि एक बाई सांगितली की त्यांनी FIR मध्ये हे घटना धरून 15 दिवसानंतर ते येऊन हे स्टेटमेंट दिलंय. पण अकॉर्डिंग टू मेजर गोगोई, ही वॉज अ मॅन ऑन द स्पॉट, लेट अस ट्रस्ट हिम. त्यांनी ह्या ग्रस्ताला फरूक दारला 30-40 लोकांच्या बरोबर थांबून त्यांनी इन्स्टिगेट करत होता दगड फेका म्हणून. अँड दॅट डे फरूक दार्स एम वॉज टू surround this polling booth and not allow them to vote, because this polling booth was in favor of PDP candidate. I don't want to go into the politics of that. We are fighting the terrorists, we are fighting the locals, we are fighting the Dagad Feku, and he sagale are part of the anti-India terrorist infrastructure. कोण कोण आहे, I don't want to go into it, is all known. And unless you dismantle this terrorist infrastructure, there will be no peace in Kashmir. And all these people, काय तुम्ही पैसे द्या, काही द्या, भडकूनच आणून दगड फेकायला सांगता. व्हॉट कॅन द आर्मी डू, यू टेल अस. आणि ते आपले जतीनभाई सांगितलं की आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्टचं. ऑल राईट, इफ यू डोंट वॉन्ट आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट, डोंट यूज द आर्मी. बिकॉज एकदा तुम्ही आर्म फोर्सेस पॉवर ऍक्ट काढला, आम्ही जर तिथं ऑपरेट केलो ॲज अ एड टू सिव्हिल पॉवर, प्रत्येक दिवशी इन्स्टेड ऑफ कंट्रोलिंग द टेररिस्ट विल बी गोइंग टू द कोर्ट. देयर विल बी हंड्रेड्स ऑफ FIRs अगेन्स्ट अस. Don't drag us into the political and legal battle. Give us a task and allow us to perform in the military way. पण मिलिटरी वे म्हणजे मिलिटरी वे हे अमानुषपणा हा मिलिटरी वे असतो का? आणि लेट मी कंप्लीट. काश्मीर सिच्युएशन इज एक्स्ट्राऑर्डिनरी. आणि नॉर्मल जिनिवा कन्व्हेन्शन्स, ह्युमन राईट्स, दे डोंट वर्क. अँड यू आर फायटिंग अगेन्स्ट एनिमी हु इज देअर टू डिस्ट्रॉय काश्मीर. 27 years he has been trying. Now whether you want to be part of that or you want to support the armed forces, security forces to bring violence to a peaceful condition. Prime Minister has told you 1 month back, people of Kashmir must make a choice. Either it's terrorism or tourism. There is no midway.
कर्नल पटवर्धन, या सगळ्यामध्ये एक असा मुद्दा आहे, म्हणजे माझा तुम्हाला प्रश्न आहे की या सगळ्यामध्ये मानवाधिकार हा मुद्दा अगदी हिरिरीने प्रकर्षाने पुढे येतो, त्याची चर्चा केली जाते. दरवेळेला काश्मीरी नागरिकांचे मानवाधिकार ह्याच्याबद्दल चर्चा होते. सैन्य दलाच्या मानवाधिकार हे गृहीतच धरलेले असतात. म्हणजे तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे? मॅडम, असं आहे की आपल्या इथे जे सध्या राजकीय वातावरण आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लोक विसरलेले आहेत. आताच जतीन देसाईंनी बुरहान वाणीचं नाव घेतलं होतं. बुरहान वाणी हा एक माणूस होता ज्यांनी स्टोन पेल्टिंग चालू केलं होतं. स्टोन पेल्टिंग चालू झाल्यानंतर, ऐकून घ्या, स्टोन पेल्टिंग चालू झाल्यानंतर ज्या वेळेला बुरहान वाणीचा खात्मा झाला त्याच्या आधी स्टोन पेल्टिंग हे साधं व्हायचं. बुरहान वाणीचा खात्मा झाल्यानंतर स्टोन पेल्टिंग जे आहे ते त्याच्यासमोर लहान मुलांचं ह्युमन शिल्ड तयार करण्यात आलं. अनेक फोटो आहेत असे की ज्याच्यामध्ये लहान मुलं समोर आहेत, ते दगडं फेकतात आहेत, त्याच्यामागे मोठे माणसं दगडं फेकतात आहेत, त्याच्यामागे अजून तरणे ताटे लोक हातामध्ये पेट्रोल बॉम्ब घेऊन आहेत. अशा याच्यामध्ये आणि त्याच वेळेला काश्मीरच्या पाकिस्तानी पोस्टवर चीनी अधिकारी आणि रशियन अधिकारी दिसून आले होते. हे पेपरमध्ये आलेलं होतं. त्याच वेळेला बुरहान वाणी मेल्यानंतर त्याच वेळेला श्रीनगरमध्ये आयसिसच्या झेंड्याबरोबर आणि पाकिस्तानच्या झेंड्याबरोबर चीनचे झेंडे सुद्धा यायला सुरुवात झाली होती. याचा अर्थ असा की बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर चीननी यांना अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष पाठिंबा द्यायला सुरुवात केलेली आहे. ISIला त्यांनी पूर्ण फूस दिलेली आहे. ISIनी आज लोकांना हातामध्ये दगडं घेऊन आमच्यासमोर उभं केलेलं आहे. उद्या जर ISIनी त्यांच्या हातामध्ये बंदुका दिल्या तर हे लोक काय करतील? आजच जेव्हा तिथे हुरियतनी संप पुकारला याच्या विरुद्ध, त्याच्यामध्ये शब्बीर शाह आणि यासीन मलिकनी सांगितलेलं आहे की ही केस घेऊन आम्ही इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जाणार आहोत, ॲम्नेस्टी इंटरनॅशनलमध्ये जाणार आहोत आणि मानवाधिकार संस्थेकडे जाणार आहोत, HRCमध्ये जाणार आहोत. आता आपल्या देशातल्या गोष्टी हे जर बाहेर घेऊन जाणार असतील आणि स्वतःला देशाचे मानणार नसतील तर मग या लोकांच्यावर दया दाखवण्यात काय अर्थ आहे? आणि ज्या मॅडम आता म्हणाल्या की एका माणसाचा जीव हा 12 माणसांच्या जीवापेक्षा कमी आहे का जास्त आहे, तर हे गणित आहे साधं. एक माणूस मेला, आधी चाणक्य सांगून गेला होता की एका प्रांताकरता एक गाव, एका गावाकरता एक मोहल्ला, एका मोहल्ल्याकरता एक कुटुंब कुर्बान झालं तरी चालतं. त्याप्रमाणे मेजर गोगोईंनी 12 माणसांचा, 12 ही सिव्हिलियन माणसं होती आणि 17 त्याचे स्वतःचे जवान होते, असे 29 माणसांचा जीव वाचवण्याकरता त्या माणसांनी जर एका माणसाचा उपयोग केला तर याच्यामध्ये वाईट काहीच नाही आहे. ही एक एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन होती, जसं जनरल पाटील म्हणाले, आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशनला एक्स्ट्राऑर्डिनरी सोल्युशनच लागतं. ते सोल्युशन तुम्हाला AC रूममध्ये बसून घेता येत नाही. ठीक आहे, मला दिल्लीला जायचंय. कर्नल काकतीकरांना सुद्धा माझा हाच प्रश्न आहे की मानवाधिकारांची जिथे बात येते काश्मीरींच्या बाजूने मुद्दा मांडला जातो, मात्र सैन्य दलाच्या बाजूने कोणीच बोलत नाही. तुमचा वैयक्तिक अनुभव काय याच्यामध्ये? याबद्दल मलाही मी ऐकतो आहे बराच वेळ, परंतु मानवाधिकार जेव्हा आपण म्हणतो हे काश्मीरी लोकांचे मानवाधिकार आपण त्याच्याबद्दल बोलतो आहे. आपण हेही म्हणतोय की या माणसाला जीप पुढे बांधून ह्युमन शिल्ड म्हणून याचा वापर करण्यात आला आणि हा करायला नको होता. मला हे विचारायचं आहे की या परिस्थितीमध्ये मेजर गोगोईपुढे काही दुसरा ऑप्शन होता का, किंवा त्याच्यापुढे जे 2 दुसरे ऑप्शन होते, एक म्हणजे त्याचे जे 12 जी माणसं होती त्यांची हत्या झाली असती किंवा त्यांना इजा झाली असती, नाहीतर त्यांनी जर फोर्स वापरला असता तर याच्यापेक्षा जास्त माणसांची हत्या काश्मीरी लोकांची झाली असती आणि परिस्थिती हाताबाहेर गेली असती. तेव्हा ही जी ॲक्शन त्यांनी घेतली, आणि त्याच्यामध्ये हेही मी म्हणू इच्छितो की मेजर गोगोईंनी या गोष्टीचं ॲप्रिसिएशन केलं आणि ठरवलं की या माणसाला काश्मीरी लोक दगड मारणार नाहीत. म्हणजे त्यांनी हेही ठरवलं की त्यालाही इजा होणार नाही, माझीही माणसं त्याच्यातून सुखरूपपणे बाहेर जातील. अशा पद्धतीने ते जे डिसिजन घेतलं ते बरोबर होतं. आणि मला वाटतं ह्युमन राईट्स जेव्हा आपण म्हणतो, काश्मीरी लोकांचे ह्युमन राईट्स
पण त्याच वेळेला आपण हा विचार करत नाही की जे सिव्हिलियन्स आणि जे सर्व्हिस पर्सनल मेजर गोगोईंच्या बरोबर होते त्यांचे राईट्स काहीच नाहीत का? म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी त्या एका माणसाचे ह्युमन राईट्स व्हायलेट होण्यासाठी आपण 12 माणसांना बळी द्यायचा आहे का? हा विचार आपण करायला हवा. बर, ही सिच्युएशन खरं तर एक अख्ख्या पोलिंग बूथशी रिलेटेड आहे. यामध्ये जसं विविध गोष्टी समोर येतात, संध्या गोखले आणि जतीन देसाई या दोघांनीही सांगितलं की आर्मी आणि पोलीस यांना अशा सिच्युएशनची सवय असते. जर समजा या परिस्थितीमध्ये एखाद्याने जरी शस्त्र उगारलं असतं आणि त्या ठिकाणी हिंसा झाली असते तर त्याला जबाबदार कोण? आपल्याला ब्रेक नंतर हा मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे मेजर गोगोई यांनी जे ह्युमन शिल्ड वापरलं त्यांचं चुकलं काय या संदर्भात. मला संध्या गोखलेंकडे जायचं. संध्या गोखले, जसं तुम्ही म्हणालात की काश्मीरमध्ये आपली जी सेना आहे, तिथले पोलीस आहेत, त्यांना अशा प्रकारच्या सिच्युएशन हँडल करायची सवय असते. जर समजा या सिच्युएशनमध्ये मेजर गोगोई यांनी ट्रॅडिशनल वेनी हा प्रश्न हाताळायचा ठरवला असता, म्हणजे काय, त्यांच्याकडे असलेल्या पॅलेट गन्स त्यांनी तिथे फायर केल्या असत्या, जमावाला मागे हटवायचा प्रयत्न केला असता. पॅलेट गन्स संपल्या, त्यांच्याकडे AK-47चा AK-56चा सुद्धा त्यांची जी काय सर्व्हिस गन असेल तिचा ऑप्शन होता त्यांच्याकडे. अशा सिच्युएशनमध्ये जर तिथे हिंसा उसळली असती तर त्याला जबाबदार कोण? आपण एक हे तुम्हाला प्रश्न विचारत असताना ते ज्या गृहीतकावरती आधारित आहे ते पण जर तू बघशील तर आपण हे गृहीत धरलंय की तिथे 1200 माणसं त्यांच्यावरती दगडफेक करत होते. आता ह्या बेसिक गृहीतकाला आपण जणू काही ते वास्तव होतं असं धरूनच आपण बोलतोय. म्हणजे मी वकील असल्यामुळे मी अशा प्रकारची कुठलीच गृहीतकं ए प्रायरा मानत नाही. म्हणजे ह्याची पण वस्तुनिष्ठता ही तपासलीच पाहिजे. पण आपण अगदी एक गृहीत धरू की अशी हे गृहीतक नाहीये, त्या ठिकाणी स्टोन पेल्टर्स आलेले होते म्हणूनच जम्मू काश्मीर पोलिसांनी आर्मीला कॉल केलेलं होतं. तरी सुद्धा त्याची संख्या किती होती आणि अशा पद्धतीने अशी रोजच कधी सकाळ संध्याकाळ दुपार हे आर्मी आणि तिथले लोकल पोलीस अशा पद्धतीचे प्रसंग वारंवार अनुभव घेताना आणि त्याला तोंड देताना आपण ऐकतच आहोत. आणि त्याच्यातनं कधी त्यांनी केलेल्या जो काही त्याच्यावरचा भडीमार आहे, त्याच्यावरचे लाठीमार आहे किंवा त्याच्यावरचे जे प्रत्युत्तर आहे, दोन्हीकडनं आपण ऐकत असतो. म्हणजे एका वेगळ्या पद्धतीने फक्त भावनेच्या आधाराने आपण हे प्रश्न सोडवले तर अशाच पद्धतीचे दुभंग आपण निर्माण करत राहू. सामाजिक तुम्ही गृहीतक मांडलंय ना, आपण एक गृहीतक मांडूयाच ह्याच्यामध्ये. ते एक पोलिंग सेंटर होतं, तिथे जम्मू काश्मीर पोलीसचे 5 तरी किमान तिथे कर्मचारी असतील, किमान 5 एका सेंटरवरती. 5 जणांना ते आवरत नव्हतं, त्यांनी आर्मी कॉल केलेली होती त्याच्यासाठी. आर्मी कॉल केव्हा केली जाते? अगदीच ज्या वेळेला सिच्युएशन हाताबाहेर जाते त्यावेळेला. म्हणजे तिथे किमान 50 स्टोन पेल्टर्स असू शकतील जे या 5 जणांना आवरत नसतील. जर हे 50 स्टोन पेल्टर्स त्यांना आवरायचे असतील, त्यांनी अगदी बेसिक गोष्ट त्या ठिकाणी केली की लाठीचार्ज केला. यांच्यावरती लाठीचार्ज होतोय, आपल्या लोकांवर लाठीचार्ज होतोय, म्हणून समजा आणखीन 50 लोक त्याच्यामध्ये उतरले असते, काय करणार होते हे लोक? या हिंसेला आवरायचं कसं? या हिंसेला आवरण्याचं ट्रेनिंग या लोकांना दिलेलं आहे आणि ते आर एक्सपर्ट्स इन डीलिंग विथ इट. या अशा प्रकारचा प्रसंग हा काय पहिल्यांदा आलेला नाहीये आर्मीच्या समोर किंवा जवानांच्या समोर, परंतु शिल्ड हे पहिल्यांदाच वापरलं गेलंय आणि म्हणून त्याला तुम्ही प्रशंसा करताय की आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे म्हणून. आतापर्यंत काही जवानांनी असे प्रसंग समोर गेले नाहीयेत का? तर गेले आहेत. पण अशा पद्धतीचा जेव्हा वापर होतो आणि त्याला जेव्हा नावाजलं जातं, वाखाणलं जातं, तेव्हा पेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावे. आणि तुम्ही कुठेतरी आर्मी वॉर क्राईम्स ना रॅटिफाय करते का? आर्मी रॅटिफाईंग द वॉर क्राईम्स हा त्याचा मूलभूत प्रश्न आहे. कर्नल पटवर्धन, संध्या गोखले म्हणतात ते पटतंय का तुम्हाला? अजिबात पटत नाही मॅडम. याच्याकरता नाही पटत आहे की त्यांनी एक गृहीत धरलं की जे आर्मी सांगते आहे ते चुकीचं आहे. पण तिथे जे पोलीस होते त्या पोलिसांची चौकशी करून राज्य सरकारने आतापर्यंत 1-1.5 महिन्यामध्ये का बरं सत्य लोकांच्या समोर आणलं नाही? पोलिंग ऑफिसर्सला विचारून का बरं लोकांच्या समोर सत्य आणलं नाही? इथे जे बसलेले आहेत मान्यवर त्या लोकांनी कधी हा विचार केला का की असं सत्य का समोर आलेलं नाही आहे? कोणीच
त्या लोकांच्या इंटरव्ह्यू घेतला नाही, त्या लोकांकडनं सत्य काय हे जाणून करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त एक आर्मी मिळाली ती तिला झोपटा, कारण आर्मीवाले बोलू शकत नाहीत. यावेळेला चुकीच्या शब्दांनी किंवा चुकीच्या याच्यानी म्हणा मेजर गोगोईने एक पत्रकार परिषद घेतली, कारण आर्मीला ती द्यावी लागली त्याला, की त्याच्यावर इतके विचित्र आरोप झालेले होते की त्यांनी जवळपास या माणसाचा खून केल्यासारखा त्याच्यावर आरोप होत होता. आणि तोच आरोप त्याच कलमांखाली त्याच्यावर FIR दाखल करण्यात आलेला आहे असं काश्मीरच्या DGPने सांगितलेलं आहे की त्याच्यावर मनुष्यवधाच्या खुनाचा आम्ही खटला चालवणार आहोत, FIR दाखल केलेला आहे. आता हे जर होत असेल तर त्याच्यामध्ये जेव्हा इन्क्वायरी होईल त्यावेळेला सत्य समोर येईल की किती माणसं होती. जर आम्ही म्हणतो आहोत की 900 माणसं होती आणि मॅडम म्हणतात आहेत की नाही फक्त 50 माणसं होती किंवा 10 माणसं होती. मॅडम, मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही काश्मीरमध्ये आम्ही दरवेळेला ही परिस्थिती अनुभवतो, पण प्रत्येक वेळेला आम्ही ओपनमध्ये असतो. यावेळेला ही पूर्ण जनता जी होती, जी अफेक्टेड होती, ती एका छोट्याशा पोलिंग बूथमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेली होती, कन्फाईन झालेली होती. त्या माणसांना मारणं या 900 लोकांना, 500 लोकांना, 200 लोकांना, 100 लोकांना अतिशय सुलभ होतं. ती सुलभता टाळण्याकरता आणि सिव्हिलियन लोकांची जास्त हत्या होऊ नये जर फायर उघडला तर त्याच्यामुळे मेजर गोगोईने हा निर्णय घेतला. जेव्हा आपण गृहीत धरतो तेव्हा एका बाजूने गृहीत नका धरू ना प्लीज, तुम्ही दुसऱ्या माणसांचे पण ऐकून घ्या ते काय म्हणतात आहेत. कोणी विचारलं का त्या लोकांना? काहीच नाही विचारलं, कोणीच नाही विचारलं, कधीच नाही विचारलं. मी आजपर्यंत कुठल्याही TV चॅनेलवर, कुठल्याही पेपरमध्ये त्या 5 पोलिंग ऑफिसर आणि 7 पोलिसांचा कुठल्याही प्रकारचा जबाब पाहिलेला नाही आहे. आणि मॅडम, आपण पाहिला असेल तर मला सांगावा. मी तर इंटरनेट दररोजच पाहतो, पण त्याच्यावर सुद्धा मला मिळत नाही, तर माझं सुद्धा ज्ञान वाढेल आहे त्याच्यामुळे. सर, माझा हाच मुद्दा आहे की आपण वस्तुनिष्ठ तिथली तपासणी काहीच न करता आपापली वैयक्तिक मतं करतो आणि ती केवळ वैयक्तिक मतं न राहता त्याची सामूहिक एक मत तयार होते. लष्कराच्या बाबतीमध्ये सगळेच पिट्या तर चुकीचं आहे. बहुतांशी लोक देशातले हे भावनेच्या आधारानेच व्यक्त होतात. त्याच्यामुळे लष्कराने जे केलेलं आहे ते चूक आहे असं कोणीच म्हणत नाहीये. इनफॅक्ट लष्कराने जे केलेलं आहे आणि आर्मी अॅट्रॉसिटीज याच्याविषयी आपण सर बोलायला नको, कारण अनेक पद्धतीने म्हणजे आणि आपल्याच देशात हा मुद्दा नाहीये, म्हणजे इम्फाळ असेल किंवा काश्मीर असेल, परंतु आपण देशाबाहेर जर गेलं तर इस्रायल घ्या, युगोस्लाविया घ्या, कुठेही घ्या, म्हणजे अगदी अमेरिकन सैन्याच्या अॅट्रॉसिटीज जर बघितल्या वेगवेगळ्या देशांमध्ये, म्हणजे ही ऍक्ट सुद्धा अॅट्रॉसिटी सारखीच होती असं म्हणताय तुम्ही? विचार केला तर नाही, एक व्यापक विचार केला तर आपण हा फक्त भावनेच्या अंगाने प्रश्न सोडवायला नको असंच मला म्हणणं आहे. आणि त्याची जनरल पाटीलना माझा प्रश्न आहे. जनरल पाटील, या ठिकाणी पोलिसांनी तिथल्या आर्मीला कॉल केलं, किती इंटेन्सिटी असते ज्या वेळेला आर्मीला कॉल केलं जातं? प्रोटेक्शनसाठी होत आहे. अलॉंग विथ पोलीस त्यांनी पाहिलं की तकरीबन स्टोन बिल्डिंग जनरल पाटील, मी तुम्हाला थोडंसं थांबवते, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज येत नाहीये. माझा कर्नल काकतीकरांना सुद्धा हाच प्रश्न आहे की जम्मू काश्मीर पोलीस त्या पोलिंग बूथवरची सिच्युएशन हँडल करण्यासाठी आर्मीला बोलवत आहेत. किती इंटेन्स तिथली सिच्युएशन असेल? थोडीशी इंटेन्सिटी लेवलची आपण कल्पना करून घेऊया. तुम्ही त्या वैयक्तिक त्या सिच्युएशन्समध्ये, तशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये गेलेला असाल, तुम्हाला अनुभव असेल. याचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर मी देऊ का मॅम, की आणखीन कोणाला? कर्नल काकतीकर सांगा. हां, याच्यामध्ये आर्मीची प्रोसिजर बिलकुल क्लिअर आहे की जोपर्यंत आर्मीला सिच्युएशन हँडओव्हर करण्यात येत नाही तोपर्यंत आर्मी काही ॲक्शन घेत नाही. याच्यासाठी एक स्पेसिफिक फॉर्म आहे, तो भरून सिव्हिलियन अथॉरिटी लोकल आर्मी कमांडरला सिच्युएशन हँडओव्हर करते. त्यानंतर आर्मी सिच्युएशनचा कंट्रोल घेते. आणि
एकदा आर्मीला सिच्युएशन हँडओव्हर केल्यानंतर इट इज आर्मीज डिसिजन टू क्वेल द डिस्टर्बन्स अँड जेव्हा नॉर्मल्सी येते त्यानंतर आर्मी ही सिच्युएशन परत सिव्हिलियनना हँडओव्हर करते. आता जेव्हा या पद्धतीने आपण काम करतो तेव्हा मेजर गोगोईला ही सिच्युएशन हँडओव्हर करण्यात आली असली पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी हे जे डिसिजन घेतलं ऑन द स्पॉट त्याला हे सगळ्यात उत्तम डिसिजन होतं. कारण त्याला जे 3 पर्याय होते, एक पर्याय म्हणजे यूज ऑफ फोर्स, तो त्यांनी केला असता तर सिव्हिलियन लोकांची हत्या झाली असती. दुसरा म्हणजे जर त्यांनी स्वतः हे कॉर्डन सिव्हिलियन्सचं तोडून बाहेर जायचा प्रयत्न केला असता तर आर्मीच्या लोकांना इंजुरी झाली असती, कदाचित हत्याही झाली असती आणि सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल झाली असती. तेव्हा त्यांनी ॲज अ मिलिटरी ऑफिसर त्यांनी जे डिसिजन घेतलं दॅट वॉज प्रॉब्ली द बेस्ट डिसिजन. कारण मिनिमम फोर्सचा यूज करण्यात आला, त्यांनी टास्क आपली कंप्लीट केली आणि अशा परिस्थितीत मला त्यांनी जे डिसिजन घेतलं त्याच्यामध्ये काहीच वावगं दिसत नाही. राहता राहिली जी गोष्ट ह्युमन राईट्सची, ह्युमन राईट्स व्हायोलेशन आपण असं म्हटलं असतं की जर तो माणूस ज्याला बांधण्यात आलं असतं त्यांनी मेजर गोगोईंनी ह्याही गोष्टीचा विचार केला की या माणसाला ही लोक निश्चितच दगड मारणार नाहीत कारण तो त्यांच्यापैकी एक इन्स्टिगेटर होता. तर त्यांनी आपली जे मेजर त्याची जी एम्स होती त्यांनी साध्य केली आणि म्हणून मला वाटतंय त्यांनी हे फार व्यवस्थित हँडल केलं. कर्नल काकतीकर, तुम्ही हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत की मेजर गोगोई यांच्यासमोर पर्याय काय होता. तर या ठिकाणी एकतर ते रिटॅलिएट करू शकत होते किंवा समोरनं आलेले दगड खाऊ शकत होते, पण या दोन्ही गोष्टींमध्ये हिंसा झाली असती, कोण ना कोणतरी जखमी झालं असतं, कदाचित कोणाचा तरी जीव सुद्धा गेला असता. त्याऐवजी त्यांनी अशा एका व्यक्तीला आपल्या गाडीच्या समोर आणून बांधलं आणि त्यानंतर पुढे काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण यामध्ये एक कोणाचाही जीव गेला नाही, कोणालाही जखम झालेली नाही. मानवाधिकारांची या ठिकाणी आपण बात करतोय. मानवाधिकार जसे इथल्या काश्मीरच्या नागरिकांचे आहेत, सर्वसामान्य नागरिकांचे आहेत, तसेच ते आर्मीच्या लोकांचे सुद्धा आहेत. आणि प्लस या कॉन्वॉयमध्ये असलेले जे सिव्हिलियन्स आहेत, जे 12 ते 18 जे लोक यांच्याबरोबर होते, जम्मू काश्मीर पोलीस आणि पोलिंग अधिकारी, यांचे सुद्धा मानवाधिकार आहेत. तर यामध्ये कुठेतरी गोल्डन सेंटर साधायचा प्रयत्न कदाचित मेजर गोगोई यांनी केलेला असावा. अर्थात त्या सिच्युएशनमध्ये तेच होते. वरकरणी दिसताना त्यांनी जे काय केलं त्यामध्ये काय चुकलं हा प्रश्न, ज्याचं उत्तर सैन्यातल्या लोकांनी दिलेलं असलं तरी जे कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये मेजर गोगोई हे चुकलेलेच आहेत. पण त्यांचं चुकलं काय या प्रश्नाचं उत्तर मात्र नाहीये. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.